विश्वशांती बुद्ध विहाराची नियोजित जागा ही जायकवाडी प्रकल्पाच्या वसाहतीमध्ये गेल्या 35 वर्षापासून होती आणि त्या ठिकाणी पंचध्वज लावण्यात आलेला होता। परंतु राधाकृष्ण विखे पाटलाचं हे जे काही खातं आहे, या खात्यातून आता एक नवा घोटाळा समोर येतोय की या वसाहती जुन्या झाल्यात, जुने मालक पुढं करून आणि अनेक टॅक्टिस वापरून कोर्टात प्रकरण नेऊन कॉम्प्रोमाइजला आणायचं आणि त्याच्यानंतर ती जमीन पुन्हा शेतीच्या नावाखाली त्या ठिकाणी मूळ मालकाला द्यायची आणि त्याच्यातून तिसऱ्यानीच त्या ठिकाणी प्रायव्हेट उद्योग उभा करायचे। अशा पद्धतीचं एक धोरण या लोह्यामधून सुरू झालेलं आहे, ते राज्यव्यापी येणाऱ्या काळात दिसणार आहे। त्या सगळ्या घोटाळ्याची एक राज्यव्यापी आम्ही भूमिका घेणारच आहेत, परंतु आमचा प्रश्न हा अस्मितेशी संबंधित आहे। आमचा पंचध्वज त्या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे आणि तो काढण्याच्या आधी ज्यांनी काढला त्यांच्या संदर्भात या पोलीस स्टेशनला कोटलवार नामक यांनी एक तक्रार दिलेली, अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाच्या नंतर दबावाची भूमिका त्या ज्यांनी झेंडा लावला होता त्यांच्यावर आलेली आहे। त्या सगळ्या ऑर्डर मध्ये कोर्टाच्या दिसतंय की झेंडे आणि धार्मिक स्थळ सोडता तुम्ही जमीन घेऊ शकता आणि ते झेंडे काढून देण्याची जबाबदारी ही शासनाची नाहीये। म्हणून शासनाला मध्ये इन्व्हॉल्व न करता याच लोकांना भयभीत करून झेंडे काढता येत आहेत का, अशा पद्धतीचा एक घाट त्या ठिकाणी घातला आणि त्या उद्देशातून हा झेंडा निघाला।